नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या ॲस्पिरंट्स SPK या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करत असाल किंवा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि त्यातही जर तुमचं क्वालिफिकेशन फक्त 10वी किंवा 12वी असेल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी एखाद्या अशा जाहिरातीची वाट बघत असाल, तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खूप मोठी सुवर्णसंधी तुमच्यासाठी इथं चालून आलेली आहे. तर अपडेट अशी आहे मित्रांनो, की संचार मंत्रालय, डाक विभाग याच्या अंतर्गत डाक विभागामार्फत खूप मोठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 28 जानेवारी 2026 रोजी. जवळपास 28,000 पदांची ही जाहिरात आहे मित्रांनो. खूप खूप मोठी जाहिरात आहे आणि कोणतीही परीक्षा राहणार नाही. सगळ्यात मोठी आपल्यासाठी एक गुड न्यूज म्हणजे ही आहे की या परीक्षेसाठी या पदासाठी कोणतीही परीक्षा राहणार नाही. चला तर मग काय आहे जाहिरातीमध्ये, पदं कोणकोणती आहेत, तारीख कधी अर्ज करण्याची, सर्व आपण पाहून घेणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण जर व्हिडिओला नवीन असाल, चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका, कारण याच्यापुढं असेच स्पर्धा परीक्षेशी संबंधित व्हिडिओ मी आपल्याला नेहमी घेऊन येत राहणार आहे. चला तर मग कोणताही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही जाहिरात आहे 28 जानेवारीची. याच्यामध्ये डाक विभागामार्फत 10वी बेसवर GDS BPM वगैरे या पदाची जाहिरात प्रसिद्ध होत असते. सध्या ही 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची तारीख त्यांनी दिलेली आहे. पदं कोणकोणती आहेत मग? पदं आहेत BPM म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर, ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरं पद आहे ते ग्रामीण डाकसेवक, आपण ज्याला डाकसेवक म्हणतो. ठीक आहे. हे 3 पदं आहेत. 3 पदांसाठी 28,000 प्लस पदांची खूप मोठी जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. कोणतीही संधी घालवायची नाही. तुम्ही 100% या पदाला अर्ज करणारच आहात, हे इथंच पक्कं करून घ्या. तर आणखी काय माहिती आहे पदाबद्दल? तुम्ही अर्ज करणार 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान. 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. आणि जर समजा काही चूक झाली असेल अर्ज करताना, तर त्यासाठी परत त्यांनी 2 दिवस दिलेले आहेत. 18 ते 19 फेब्रुवारी दरम्यान तुम्ही तुमच्या अर्जामध्ये काही करेक्शन वाटलं तुम्हाला, तर ते करेक्शन तुम्ही करू शकता लॉग इन वगैरे करून तुमच्या. ठीक आहे. तर मग यासाठी एज काय लिमिट आहे बाबा या पदासाठी? तर एज लिमिट मिनिमम 18 वर्षाचा विद्यार्थी अर्ज करू शकतो. ते जास्तीत जास्त एज लिमिट काय आहे? 40 वर्ष. ठीक आहे. जर तुमचं वय 18 ते 40 या दरम्यान असेल, तुम्हाला 10वीला चांगले मार्क असतील आणि तुम्ही नोकरीच्या संधीत असाल, तर ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. ही संधी अजिबात दवडू नका. बिनधास्तपणे अर्ज करून टाका. एज लिमिट झालं, मग याच्यामध्ये रिलॅक्सेशन असेल का? तर आहे, नक्कीच आहे. SC आणि STच्या उमेदवारांसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेले आहे मित्रांनो. समजा तुम्ही 40 वर्षाचे असाल आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे, 41 वर्षाचे असाल आणि SC STमध्ये बिलॉंग करत असाल, तर नक्कीच तुम्हाला 5 वर्षाचं इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तुम्ही अर्ज 45 वर्षापर्यंत करू शकता, SC आणि STचे विद्यार्थी. त्याच्यानंतर OBCच्या विद्यार्थ्यासाठी 3 वर्षाचं इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. किती? 3 वर्ष. जो OBCचा विद्यार्थी असेल, तो 40 प्लस झाला असेल, तरीसुद्धा त्याला अर्ज करता येऊ शकतो. कधी? जर त्याच्याकडे OBCचं प्रमाणपत्र असेल 3 वर्षापर्यंत, म्हणजे 43 इयर्सपर्यंत OBCचा विद्यार्थी इथं अर्ज करू शकतो. ठीक आहे. मग फीस काय घेतली जाणार बरं इथं? तर फक्त 100 रुपयाची फीस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इथं घेतली जाणार आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पगार किती असणार आहे? सगळ्यांचा आवडता प्रश्न हाच असतो की या पदासाठी पगार किती असेल? तर 3 पदं आहेत मित्रांनो एकूण. पहिलं आहे BPM, दुसरं ABPM आणि तिसरं आहे ते म्हणजे डाकसेवक. ठीक आहे. या 3 पदासाठी काय काय आहे, तर आपण BPMसाठी पाहू, ब्रांच पोस्ट मास्टरसाठी. तर यासाठी यांनी पगार दिलेला आहे 12,000 ते 29,380 रुपये. आणि हा पगार दर 6 महिन्याला वाढत जात असतो. DA वाढत असतो. ॲव्हरेज पाहायला गेलं 700-800 रुपये दर 6 महिन्याला याच्यामध्ये वाढत असते. म्हणून सुरुवातीला पगार कमी आहे म्हणून अजिबात असा विचार नाही करायचा. केंद्र सरकारचा जॉब आहे मित्रांनो. खूप मोठी संधी आहे. 6-6 महिन्याला पगार वाढतो. पुन्हा वर्षाला तुम्हाला 3% तुमच्या पगारामध्ये वाढ होत असते. इन्क्रिमेंट आपण ज्याला म्हणतो. ABPM दुसरं पद आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर. याच्यासाठी पगार आहे 10,000 ते 24,470 रुपये इतका तुम्हाला पगार. इन बिटवीन म्हणजे 10,000 पासून ते 24,000पर्यंत तुम्हाला पगार इथं याच्यामध्ये. समजा कुठं 12,000 मिळेल, कुठं 15,000 मिळेल, डिपेंड करतं तुमचं जॉब लोकेशन कुठे आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार मग इथं जॉब लोकेशन काय दिलं जाईल? एक तर खेड्यागावामध्ये, तर त्याच्यानंतर मेन ब्रांचचं पोस्ट ऑफिस तिथं मिळेल, किंवा मग हेड ब्रांचचं पोस्ट ऑफिस तिथं मिळेल, किंवा एखादं सिटी असेल त्या ठिकाणी रेल्वेचं ऑफिस असेल, अशा ठिकाणीसुद्धा BPMला संधी मिळत असते. BPM, ABPM आणि ब्रांच पोस्ट मास्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही पण ABPM आणि डाकसेवक यासाठी पगार सारखाच आहे मित्रांनो, 10,000 ते 24,000. फक्त BPMला पगार थोडा जास्ती आहे, 12,000 ते
29,380. जर तुम्ही BPA म्हणून लागलात तर पगार किती मिळेल तुम्हाला? ठीक आहे, 12,000 ते समथिंग 14,000च्या दरम्यान तुमचा पहिला पगार असेल. आणि ABPM आणि डाक सेवकला 10 ते 12,000 दरम्यान असेल आणि तो वाढत जाईल, हे मी आधीच सांगितलेले. दर 6 महिन्याला DA वाढ लागू होत असते आणि वर्षाला इन्क्रिमेंट लागू होत असते. म्हणून पगाराचा कोणताही इथं विषय नाही. बिनधास्तपणे तुम्हाला जर चांगले मार्क असतील 10वीला, कास्टमध्ये असाल 80+, 85+, 90+, जेवढे जास्ती मार्क असतील तुमचे इथे लागण्याची शक्यता जास्ती. आणि आज असं कधीच विचार नाही करायचा की जागा आपल्या डिव्हिजनला कमी आहेत, इथं जास्ती आहेत, असं काहीच नसतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची फॅक्ट सांगतो मित्रांनो, जे विद्यार्थी इथे लागतात ब्रांच पोस्ट मास्टर, ABPM किंवा डाकसेवक म्हणून, याच्यातल्या ऑलमोस्ट जागा, एक समजा जर 10,000 जागा भरल्या तर त्यातल्या जवळपास 3,000 ते 4,000 जागा 4 महिन्यातच खाली होतात. का? तर हे देणारे जे परीक्षा विद्यार्थी असतात ते कुठेतरी दुसऱ्या जागी सिलेक्ट होतात. मग हे नोकरीचा राजीनामा देऊन दुसऱ्या जागी जॉईन व्हायला चालले जातात. अशा वेळेस या जागांची रिक्तता भरून काढण्यासाठी परत वेटिंगमधल्या मुलांना चान्स मिळतो. 3-3, 4-4, 5-5, 6-6पर्यंत वेटिंग लिस्ट लागलेल्या मी आधी पाहिलेल्या आहेत. म्हणून मार्क कमी आहेत म्हणून कसलाच विचार नाही करायचा. फक्त ₹100 फीस आहे. बिनधास्त फॉर्म भरून टाका आणि याच्यानंतर जे काही अपडेट येत असतील ते आपल्या चॅनलला मी वेळोवेळी देतच राहील. आणि आणखी एक महत्त्वाचं, याच्यामध्ये डिव्हिजन वाईज तुमच्या ज्या सेक्शनमधून तुम्ही फॉर्म भरणार, समजा महाराष्ट्रामधून किंवा गोवामधून भरताय, तर तुम्हाला 10वीला एकच कंपल्शन आवश्यक आहे, ती म्हणजे लोकल लँग्वेज. आपल्या महाराष्ट्रासाठी माहिती आहे मराठी आणि गोव्यासाठी सुद्धा कोकणी किंवा मराठी ही लोकल लँग्वेज त्यांनी दिलेली. जर तुम्ही 10वी मराठीमधून पास झालेला असाल तर कसलाच विचार न करता 10वीचा हा फॉर्म 10वीच्या बेसवर आहे. आणि 10वीच्याच बेसवर सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन कसं होईल, तर 10वीच्या मेरिटवरती तुम्हाला 10वीला जेवढे मार्क असतील त्या मार्कावरून तुमचं सिलेक्शन इथं होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त मार्क असतील तर तुमचं जास्तीत जास्त शक्यता आहे सिलेक्शन होण्याची. चला तर मग कोणताही विचार न दवडता, वेळ न दवडता 2 फेब्रुवारीला अर्ज अप्लाय करण्याची लिंक सुरू होणार आहे. तर 2 फेब्रुवारीपासून तुम्ही अर्ज करायला सुरुवात करू शकता. हां, अर्जाची PDF पाहिजे जाहिरातीची, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही मी PDF टाकलेली आहे मित्रांनो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक माहिती नसेल किंवा अपडेट पाहिजे असतील काही, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा, तुम्हाला मी लिंक पाठवून देईन. ठीक आहे. चला तर मग लवकरात लवकर अशाच आणखी एखाद्या छोट्या व्हिडिओवर भेटू. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला पण विसरू नका. लवकरच भेटू अशाच एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.